5व्या वर्षी ही तोरणागड जिंकली की आमची खूप मोठे हात जोडले गोतेला दोष नाही देत, आपल्याला शिकवलं नाही गेलं, यांना शिकवायचं का नाही? आवाज आवाज हा किल्ला जो आहे तो मिलिटरीच्या ताब्यात आहे. कोणी व्यसन करणार असेल तर त्याने आत्ताच येऊ नका, कारण रवी तात्यासहित सगळे जोडतील. ते मला तर जोडतील, जो व्यसन करतील त्याला जोडतील. तुम्ही समजायचं काही कारण नाही, 400 जण आहेत ते तिथे 500 जण आहेत आणि एक जण 100 जण आणतो त्यांची. त्याच्यामुळं तुम्ही अजिबात नाटकं चालणार नाही. शिस्तीचं काटेकोरपणे पालन लागत. अंगात प्रत्येकाचा खोडकरपणा असतो, असायला पाहिजे, पण तो योग्य ठिकाणी दाखवा. गड किल्ला हे आपले पवित्र भूमी आहे, महाराजांचं जन्मस्थान आहे संभाजी महाराजांचं. आपण तिथल्या प्रत्येक गोष्टीला देव मानणार आहोत. त्यामुळं त्या गड किल्ल्यांचं संवर्धन करणं देखील आपली जबाबदारी आहे. आणि आपल्याबरोबर असंख्य लहान मुलं आहे, जे मोठे माणसं आहे, जे तरुण आहे, त्यांच्यावर पहिली जबाबदारी राहील. तुमची आंघोळ उशिरा झाली चालेल, तुमचा नाश्ता उशिरा झाले चालेल, तुमचं जेवण उशिरा झाले तर चालेल, शेजारचं बसलेलं लहान लेकरू पोटभर जेवलं का नाही जेवलं याची काळजी रवी गोंदकर म्हणून माझी एकट्याची नाही, इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक गेल्या सातत्याने 12 वर्षापासून शिवजयंती साजरी करीत असताना शिवाजी महाराज कळाले पाहिजे, समजले पाहिजे, रयतेला राजा कळाला पाहिजे, रयतेच्या मनातला राजा तळागाळात गेला पाहिजे. 18 पगड जातीचा ज्या छत्रपतींनी एकत्रीकरण केलं त्या लोकांमध्ये छत्रपतींविषयी जनजागृती व्हावी, समाजात नव चैतन्य निर्माण व्हावं. या निमित्तानं श्रीराम प्रतिष्ठान दरवर्षी गड किल्ल्यांची मोहीम साजरी करत असताना तुमच्या माध्यमातून आणि सर्व जनतेच्या ह्या परिसरातील रहिवासी किंवा उपनगरातील सर्व विविध तरुण, लहान मुलं, तरुण, वयोवृद्ध हे सर्व या ट्रिपला येतात, गड किल्ल्यांची माहिती घेतात. महाराजांच्या हयातीत काय काय कामं केले आणि आम्ही ह्या गड किल्ल्याला चाललो. या पुरंदरच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. ज्या राजाला 8 भाषा येत होत्या, 32 किलोची तलवार त्याच्या हातात असायची, वयाच्या 40 वर्षाच्या आत त्यांना मरण पावलेलं असताना 27 लढाया मोठ्या त्यांनी केल्या आणि बलिदान मास चालू आहे आता. खरं तर महाराजांना धर्म बदलण्यासाठी, फक्त धर्मांतरण करण्यासाठी महाराजांनी मृत्यू पत्करला आणि त्यांना 40 दिवस वेदना देऊन मारला गेला. अशा छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ असणारं ठिकाण म्हणजे पुरंदर. आणि आज पुरंदराला आम्ही किमान 450 ते 550 तरुण या ठिकाणी जात आहोत आणि शिर्डीला कट्ट्यापासून, घुटक्यापासून मुक्ती देण्यासाठी गडकोटांची मोहीम, ही मोहीम आम्ही या निमित्तानं हाती घेतलेली आहे.